विल हॅव टूचे नकारार्थी शब्द करत असताना त्यामध्ये फक्त एक शब्द ॲड होईल, तो म्हणजे वोंट. वोंट हा विल नॉटचा शॉर्ट फॉर्म असेल. पूर्ण शब्द होईल वोंट हॅव टू. उदाहरण बघूयात. आय वोंट हॅव टू वर्क ऑन सॅटर्डेज एनीमोर. मला आता शनिवारी काम करावे लागणार नाही. दे वोंट हॅव टू वेअर युनिफॉर्म्स टू स्कूल. त्यांना शाळेत गणवेश घालावा लागणार नाही. कॅज्युअल ड्रेस पण चालतो. वी वोंट हॅव टू गो टू द पार्क. तर आपल्याला उद्यानात जावे लागणार नाही. ही वोंट हॅव टू पे फॉर दॅट. इट्स फ्री. त्याला त्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत, ते मोफत आहे. अशा रीतीने तुम्ही हॅव टू, हॅड टू आणि विल हॅव टू याचे होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य कसे तयार करायचे हे न कळत, ग्रामर न शिकता तुम्ही शिकलात. होय, हे सर्व कॉन्सेप्ट्स ग्रामरचे आहेत, परंतु मी तुम्हाला ग्रामरचा एक शब्द न वापरता हे वाक्य कसे तयार करायचे हे सांगितले आहेत. आशा करतो की तुम्हाला हे कळाले असतील. कृपया करून मला कमेंट्समध्ये तुमचे विचार शेअर करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल व नवीन आयडियाज पण मिळतील. पुढील रील असतील हॅव टू, हॅड टू, विल हॅव टू यांच्या वाक्यामध्ये प्रश्न कसे विचारायचे, तर त्या रील्स खूप उपयोगी आणि मजेशीर असणार आहेत. स्टे ट्यून. पुढचे व्हिडिओज नक्की पहा आणि इंटरॅक्शन्स ठेवा. थँक यू. ऑल द बेस्ट फॉर युअर इंग्लिश प्रॅक्टिस.